Hello, hello. This is a My Artifact episode number 1479. आजची तारीख आहे 26 फेब्रुवारी 2018-19. आता वाजले रात्रीचे 10:52. टाइम हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बहुत व्हॅल्युएबल गोष्ट आहे. प्रत्येक टायमावर प्रत्येक गोष्ट झाली तर चांगलं आहे. गलत टायमावर गलत गोष्ट झाली ना तर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. खूप वाईट परिणाम. मी आज काही गोष्ट सांगण्याचा इथं प्रयत्न करतोय. 4 वर्ष पूर्ण झाले आहे जे आपल्या इंडियामध्ये जे रुलिंग पार्टी आहे BJP, त्याचे ऑलमोस्ट 4 वर्ष कंप्लीट झाले आहे. आणि आता या मार्च मध्ये इलेक्शन आहे. इंडियामध्ये नाही का 2 पार्टी आहे जे खूप स्ट्रॉंग आहे, काँग्रेस आणि BJP. आणि या दोघांमध्ये नेहमी टक्कर राहते. हु इज द बेस्ट. सो आता मी काही पॉलिटिक्स याच्याबद्दल बोलणार नाही, बट काही गोष्टी याच्याशी कनेक्टेड पण आहे. सो त्या गोष्टी डिस्कस करणं पण इम्पॉर्टंट आहे. आपण हे डिस्कस का करून राहिलो आहे, स्वतःविषयी न बोलता आपण देशाबद्दल वगैरे का बोलून राहिलो आहे, याचं आज एक रिझन आहे. आणि आज मी रिझन ते सांगणार आहे. ओके. आज म्हणजे 26 फरवरी 2019 या दिवशी भारताने सकाळी 3:30 वाजता भारताने लाईन ऑफ कंट्रोल, म्हणजे जे आपल्या इंडियामध्ये काश्मीरमध्ये जे लाईन ऑफ कंट्रोल आहे, म्हणजे जिथे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर POK आणि त्याच्या मधात आणि एक इंडियन डिफेन्स लाईन, त्याच्यामध्ये एक लाईन ऑफ कंट्रोल आहे. ती लाईन ऑफ कंट्रोल खूप खूप हे असते, म्हणजे तिथे वातावरण कधी खूप टाईट राहते. येस, मिलिटरी अफेअर्स खूप चालतात तिथे. आणि ही लाईन ऑफ कंट्रोल इथे नाही इंडियन आर्मी क्रॉस करत, नाही पाकिस्तान आर्मी क्रॉस करत. आज इंडियन एअरफोर्सचे 12 एअरजेट ते लाईन ऑफ कंट्रोलला क्रॉस केलं आणि ते पाकिस्तानमध्ये गेले. आणि तिथे आतंकवादी टेररिस्ट ऑर्गनायझेशन कॅम्प्स आहे, तिथे हल्ला केला आणि तिथल्या आतंकवादी लोकांना मारण्यात गेला. करीब 200 लोकांची कॅज्युअल्टी आतापर्यंत समोर आली आहे. बट आपल्याला हे कन्फर्म नाही का या 200 लोकांमध्ये आतंकवादी किती आहे आणि सिव्हिलियन किती आहे. ऑफकोर्स इथे आतंकवादी बेस कॅम्प होता, तर मे बी सिव्हिलियन नसेलच, बट इट्स अ एअर स्ट्राईक. आपण हवेतून हमला करताय, सो ग्राउंडवर कोणी पण राहू शकते ना. इट जस्ट लाईक त्या आतंकवादीला खाना पोहोचण्यासाठी कोणतं तरी सिव्हिलियन असेल तर त्याची पण मौत झाली असेल. सो त्याचा रेट खूप कमी असतो, म्हणजे करीब 25 आतंकवादी मागे 2 सिव्हिलियन, अशा प्रमाणे हा रेट असू शकतो. स्टील डोंट नो, कारण हमला आज सकाळी
3:30 सकाळी झाला. ओके. आणि याच्यामध्ये 200 लोकांची कॅज्युअलिटी आहे. तर आता हे काय आहे? ओके, तर आपण हे समजून घेऊ. राईट, कशामुळे झालं आणि त्याचा काय कुठपर्यंत त्याचा इश्यू होऊ शकतो. सो आपण आज याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. ठीक आहे. 14 फरवरीला पुलवामा काश्मीरमध्ये एक छोटस शहर आहे, तिथे CRPFच्या जवानावर हल्ला करण्यात आला. जेव्हा हे CRPFचे लोक, पुलवामा हे एक छोटस शहर आहे जे काश्मीरमध्ये आहे. राईट, ते लाईन ऑफ कंट्रोलच्या मागे किंवा डिफेन्सच्या इथे नाही आहे. एक शहर आहे, सिव्हिलियन्स आहे. तिथे आतंकवादी हल्ला करण्यात आला आणि तिथे करीब आपले 43 जवान शहीद झाले CRPFचे, जे की बसमध्येच होते. 43 लोक आणि पूर्ण बस उडाली सोबत. त्या बस मधले जेवढे काही कॅज्युअलिटी आहे सगळेजण मेले. त्यात 43 जण होते वाटते, आणि त्या 43 जणांचा ऑन दी स्पॉट मृत्यू झाला. आणि ते 43 जण CRPFचे जवान होते. हा झाला हल्ला 14 फरवरी. ओके. आणि या हल्ल्याची पूर्ण जिम्मेदारी घेतली जैश-ए-मोहम्मद, एक आतंकवादी संघटनेचा लीडर आहे, त्यांनी घेतली आहे की त्यांनी हा हल्ला केला आहे. कन्फर्म झालं आहे. जैश-ए-मोहम्मद हा मूळचा पाकिस्तानचा आहे. ऑलराईट. हा आतंकवादी असून सुद्धा पाकिस्तानमध्ये हा खुल्ला राहतो. तिथे रॅली काढतो, मोर्चे काढतो वगैरे वगैरे. ओके. आणि त्याचं एक लक्ष आहे की काश्मीर भारतापासून अलग करायचा बाय फोर्सली. राईट, हा त्याचं लक्ष आहे. तर याच्यासाठी त्यांनी हल्ला केला 14 फरवरीला पुलवामामध्ये. त्यामध्ये 43 जवान शहीद झाले. आता मी म्हणलं अगोदर टायमिंग का गलत आहे. या टाइम इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. प्रॉपर वेळेत प्रॉपर गोष्ट केली गेली तर त्याचा युटिलाइज प्रॉपरली होऊ शकते. समजा जर गलत वेळेस कोणती गोष्ट करण्यात आली तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस बहुत रॉंग होऊ शकतात. रिझन नंबर फर्स्ट, बॅड टायमिंगचं पहिलं रिझन आहे. रिसेंटली एक मूवी रिलीज झाला आहे, URI सर्जिकल स्ट्राईक, जो 8 जानेवारीला रिलीज झाला इंडियामध्ये. 2014 मध्ये एक सर्जिकल स्ट्राईक झालं होतं अगेन्स्ट पाकिस्तान. इथे पाकिस्तानमध्ये असलेल्या आतंकवादी बेस कॅम्पनी हल्ला केला होता इंडियन आर्मीनी पाकिस्तान च्या आतंकवादी बेस कॅम्पवर. तर याच्यावर बेसिक मूवी बनवण्यात आली, त्याचं नाव आहे URI सर्जिकल स्ट्राईक. ही फिल्म लोकांना खूप आवडली आणि इट्स वन ऑफ द पेट्रिओटिक फिल्म. आता पेट्रिओटिक म्हणजे देशाबद्दलचं प्रेम. तर ऑब्विसली लोकांनाही आवडायला लागली, कारण याच्यामध्ये पेट्रिओटिझम बहुत भरून आहे. आणि सर्जिकल स्ट्राईक मीन्स इट्स अ रिअल थिंग, रिअल गोष्ट होती ही. सो लोकांना ही खूप आवडली आणि ती फिल्म झाली हिट. ऑलमोस्ट खूप जणांनी बघितली ही मूवी. ओके. तर त्यामुळे तो पेट्रिओटिझम नाही का, तो जोश सुरू होता. त्या फिल्मचा जोश उतरला नव्हता. ओके. त्याच्यामध्येच हा हल्ला झाला 14 फरवरीला पुलवामामध्ये अटॅक. ओके.
तर एक तर पेट्रिओटिझमची जे आतमध्ये जे भावना आहे ते लोकांमध्ये बहुत जास्त आहे. त्यामुळे त्यांनी सरळ हेट केला व्हॉट्सअपवर, ट्विटर, फेसबुकवर, प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानचा हेट करण्यात आला. पाकिस्तानला असं करू तसं करू, पाकिस्तान मुर्दाबाद किंवा पाकिस्तान समथिंग समथिंग बहुत काही झालं. लोकांमध्ये बहुत तिरस्कार तयार झाला. ओके. रिझन नंबर 2 म्हणलं ना, बॅड टायमिंगचा रिझन नंबर 2 कोणता? मार्च मध्ये इलेक्शन आहे, इंडियामध्ये इलेक्शन आहे. 2 रुलिंग पार्टी आहे, बीजेपी आणि काँग्रेस. इलेक्शनच्या टायमाला दोघांची लढाई चालतेच, खूपच जोरदार. आणि अशा परिस्थितीमध्ये हा हल्ला झाला, आतंकवादी हल्ला. तर याच्यावर जे रुलिंग पार्टी आहे याचं काही ना काहीतरी कर्तव्य पडते ना, की एवढा मोठा हल्ला झाला, आतंकवादी हल्ला, आणि समजा जर आपण आता काहीच नाही करून दाखवलं तर आपण इलेक्शन कसं काय जिंकू शकतो. सो बीजेपी जे रुलिंग पार्टी आहे यांनी ठरवलं की आपण काही ना काहीतरी करायचं. सो याच दिशेने पाऊलवाट उचलता त्यांनी खूप काही स्टेप्स घेतले इंडियन गव्हर्नमेंटनी अगेन्स्ट पुलवामा अटॅकच्या दरम्यान. पुलवामा अटॅकच्या अंडर पाकिस्तान विरोधी खूप काही ऍक्शन घेण्यात आले. ऍक्शन नंबर 1, मोस्ट फेवरेबल नेशनचा जो आहे तो म्हणजे याचा मिनिंग काय? याचा मिनिंग हा आहे की पाकिस्तानशी आता कोणताच रिश्ता किंवा कोणताच संबंध ठेवायचे नाही, कोणताच नाही. या जिथे समजा जर फेवर आहे, म्हणजे दोघाही देशांचा फेवर आहे, तर ऑलमोस्ट इंडिया त्याला नकार देईल. या म्हणजे समजा जर UN मध्ये पाकिस्तानला समजा जर कोणती गोष्ट पाहिजे किंवा पाण्या रिलेटेड कोणती गोष्ट, तर इंडियाचा नेहमी नकार राहील. हा कधीच चेंज होणार नाही. मोस्ट फेवरेबल नेशन. आता समजा याचा आपल्याला फारसा काही कळून नाही राहिलं का व्हॉट इज एक्झॅक्टली याचा फायदा काय. तर याचा फायदा असा आहे की जे काही समोर होणारे जे UN मध्ये जे वोटिंग्स वगैरे होतात रिलेटेड, समजा जर कोणत्याही गोष्टीची आम्हाला गरज आहे तर UN मध्ये प्रत्येक नेशन वोटिंग करते. तर इथे प्रत्येकांची वोटिंग इम्पॉर्टंट असते ना, प्रत्येक देशाची. समजा जर खूप जणांचा नकार आला तर आपला जो बिल आहे ते फेल होऊन जाईल आणि ते समोर जाणार नाही. सो सगळ्यांची सहमती असणे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये समजा जर इंडियाची असहमती असेल फॉर प्रत्येक गोष्टीसाठी तर दॅट इज रॉंग. फायनान्शियली दॅट थिंग इज रिअली रॉंग. दुसरी गोष्ट केली, एक्साइज ड्युटी 200% वाढवली. म्हणजे याच्यात एक्साइज ड्युटी म्हणजे एक्झॅक्टली झालं काय, म्हणजे की पाकिस्तान मधून येणारे जेवढे काही प्रॉडक्ट्स आहे आपल्या इंडियामध्ये, पाकिस्तान मधून प्रॉडक्ट बहुत कमी येतात. युजली सफरचंद वगैरे पाकिस्तान मधून येतात, सफरचंद आणि द्राक्ष. याच्यावर एक्साइज ड्युटी 200% वाढवली. म्हणजे समजा जर सफरचंद तिथे 25 रुपये पाव भेटत असेल तर इंडियामध्ये ती 200 रुपये पाव होऊन जाईल. त्याचा नुकसान काय आहे? याचं नुकसान हे आहे, पाकिस्तानला नुकसान आहे की जे कस्टमर आहे इंडियातले, जे कस्टमर आहे, जे पाकिस्तानचे जे फळ घेत होते ते घेणार नाही, ते दुसरे फळ घेईन ना. 200 रुपये पाव सफरचंद कशाला घेणार जर त्यांना त्यांच्यापाशी दुसरे सफरचंद भेटून राहिले आणि ते हार्डली 25-30 रुपये भेटून राहिले तर ते लोक ते घेईन. 200 रुपयाची कशाला घेईल वस्तू. तर अनफॉर्च्युनेटली त्यांचं प्रॉडक्ट इंडियामध्ये खपणार नाही. सो इंडियामध्ये पाकिस्तानचे प्रॉडक्ट बहुत कमी खपतात. जस्ट लाईक सफरचंद आणि द्राक्ष हेच एक आहे, बाकी असे कोणते असे मोठे वगैरे ह्यूज क्वांटिटीमध्ये आहे नाही. बट इंडियामधले जे प्रॉडक्ट पाकिस्तानमध्ये बहुत जास्त खपतात, जसे इथे टमाटर आहे, कांदा आहे, वांगे आहे,
आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट्स आहे जे इंडियातून पाकिस्तानमध्ये खूप जास्त खपले जातात. तर याच्यामध्ये पण एक्साइज ड्युटी बहुत जास्त वाढवली आहे. तर इंडियातले जे प्रॉडक्ट्स आहेत तिथे गेल्यावर नाही का इंडियातले प्रॉडक्ट्स ते लोक घेऊ शकणार नाही, कारण तिथे पण इंडियातले प्रॉडक्ट्सची महागाई खूप जास्त केली आहे. या सो ते पाकिस्तानचे लोक पण इंडियातले प्रॉडक्ट्स घेणार नाही. आता आपल्यापाशी चॉईस आहे का, आपण समजा जर सफरचंद पाकिस्तानी सफरचंद नाही घेऊ बट दुसरे कुठले तरी घेऊ, त्यांच्यापाशी दुसरी कोणती चॉईस आहेच नाही. या त्यांच्यापाशी इम्पोर्ट एक्सपोर्टिंग साठी असे कोणते देश वगैरे आहेच नाही. सो अनफॉर्च्युनेटली त्यांना 200 रुपयाचे सफरचंद घ्यावेच लागेल. या नाईलाजाने त्यांच्यापाशी काही चॉईस राहणार आहे. सो दॅट इज द सेकंड स्टेप. हा खूप मोठा इश्यू आहे बरं. हा एक्साइज ड्युटी 200% वाढवली, बहुत जास्त आहे. या तिसरं आहे ब्लॉकेज, वॉटर ब्लॉक. काश्मीर मधून एक नदी जाते जी पाकिस्तानतून सोडून अरबी समुद्रामध्ये वळते. ऑलराईट, त्या नदीचं नाव आहे सिंधू नदी. आता ही सिंधू नदी एक पाकिस्तानची लाईफलाईन आहे. सो जर पाण्याचा साठा पाहिजे नसन तर ती सिंधू नदी असणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावर एक प्रकारे डिबेट झाली होती आणि याच्यामध्ये आपण भारत जिंकलो. सिंधू नदीवर जे काही ब्लॉकेज लावण्याचा अधिकार भारतीयांकडे आहे, बट आपण लावला नाही. व्हाय? कारण इट्स अ वॉटर सप्लाय लाईन. पाण्याची गरज प्रत्येकांना आहेच. या सो आपण नेहमी पाकिस्तानचा चांगला विचार केला आणि त्यांना पाणी जाऊ दिलं, कारण आपल्यापाशी दुसरे सोर्सेस होते अवेलेबल. या बट पुलवामा अटॅकमुळे नाही का लोकांमध्ये जो तिरस्कारची भावना इतकी वाढली ना की गव्हर्नमेंटने या रिव्हरवर ब्लॉकेज लावले आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीचं पाणी बिलकुल जाऊ दिलं नाही. इट वॉज कम्प्लिटली ब्लॉकेज. दॅट इज द थर्ड स्टेप. हे घेतलं. ओके, हे जे आहे ना, हे तिसरं वॉटर ब्लॉकेज, इट वॉज लाईक बहुत जास्त खतरनाक आहे. या आपल्याला समजा जर पाणी एक बहुत इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि आपण पाणी प्यायसाठी आपण काय अमेरिकेला जात नाही, पाणी प्यायसाठी आपण काय इकडे तिकडे देशात जात नाही. आपल्याला पाणी आपल्या देशातलंच पाहिजे. कुठपर्यंत तुम्ही व्यवस्था करणार इकडून तिकडून? आपल्याला आपल्या देशातलं पाणीच हवं आहे आणि हा एक खूप मोठा इश्यू बनणार आहे वॉटर ब्लॉकेजचा. त्याच्यानंतरही इंडियामध्ये जो तिरस्कारची भावना कमी झाली नाही, त्यामुळे 26 फरवरी सकाळी 3 वाजता 12 मिराज प्लेन, मिराज म्हणजे त्या प्लेनचं नाव आहे, ओके, फायटर प्लेन, ते पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोल पार गेले आणि तिथे आतंकवादी बेस कॅम्पला उडवण्यात आलं. करीब 200 लोकांची कॅज्युअलिटी आहे. सो हे सारं झालं. मी म्हणलं ना, टायमिंग वॉज रिअली रॉंग. समजा जर हाच अटॅक आहे ना 1 वर्षानंतर झाला असता ना, तर इतके भयानक आणि इतके हार्श स्टेप्स वगैरे इंडियाने घेतले नसते. हा जर हाच अटॅक इलेक्शन झाल्याच्या 1 वर्षानंतर जर घेतला असता तर लोकांमध्ये मध्ये पेट्रोटिझमची भावना आहे ना ती थोडीशी कमी झाली असती. या फिल्म मध्ये जेवढी काय पेट्रोटिझम भरवलं होतं ते थोडी पेट्रोटिझम कमी झाली असती. अनदर थिंग इज दॅट की जे पण इंडियातली रुलिंग पार्टी इलेक्शन जिंकली असती त्याच्या 1 वर्षानंतर जर हे झालं असतं ना तर स्टेप्स वगैरे घेतले असते, बट एवढे हार्श नाही घेतले असते. बट आता जे स्टेप्स घेतले झाले ते बहुत हार्श, कारण लोकांमध्ये पण तिरस्कारची भावना आहे
आणि जे रुलिंग पार्टी आहे त्यांना पण काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे, कारण इलेक्शन जवळ आलं आहे. सो दे हॅव टू डू दिस. सो त्यांनी हे सारं केलं. त्यामुळे आज पाकिस्तान वॉज काइंड ऑफ लाईक रिअली आयसोलेट. म्हणलं जाईल तर बहुत आयसोलेट आहे. आय डोंट नो, काही पण होऊ शकते. बट वॉरची परिस्थिती नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अनफॉर्च्युनेटली आपण आय डोंट नो व्हॉट विल हॅपन, बट इट इज रिअली रॉंग. आता पाकिस्तान सोबत आपला असा झगडा का आहे, व्हाय? सो याच्यासाठी आपण आपल्याला हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. जेव्हा नाही का भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे 2 तुकडे झाले, पाकिस्तान आणि हिंदुस्थान म्हणजे इंडिया. ओके. सो पाकिस्तान बनला कसा? कारण इंडिया तर ऑलरेडी एकच होता ना. हा पाकिस्तान बनला कसा? युजली मुस्लिम मेजॉरिटीचे जे लोक आहे ते एकत्र आले आणि त्यांनी मुस्लिम लीग बनवलं. वेल, इट वॉज लाईक 1915 साली. मुस्लिम लीग ही जे लोक होते हे युजली वेस्ट साइडला खूप जास्त होते. वेस्ट साइडला, नॉर्थ वेस्ट साइडला नाही का, या लोकांचा, मुस्लिम लीगांचा पगडा खूप जास्त होता. आणि धर्म याच्यावर आपली नेहमीच झगडे राहायचेच. हिंदू मुसलमान यांच्यावर नेहमी झगडे व्हायचेच. मुस्लिम लीगचे जे लीडर होते मोहम्मद अली जिन्ना, यांना असं वाटलं की हिंदू आणि मुस्लिम नीड टू बी स्टे डिफरंटली. दोघांनी पण वेगवेगळं राहायला पाहिजे. जर आपल्या कंट्रीमध्ये पीस हवा तर दोन कंट्री व्हायलाच पाहिजे, असा मोहम्मद अली जिन्ना यांचा विश्वास होता. याच्यावर गांधीजी प्रत्येकाने तिरस्कार केला की नो, धर्माबद्दलचं जे काही दंगे फसाद वगैरे होत आहे ते इंटरनल मॅटर आहे, ते आपण फिगर आउट करून घेऊ. बट इंटरनॅशनली आपण दुसरी कंट्री घोषित नाही करू बा, असं गांधीजी आणि जवाहरलाल नेहरू अशा खूप लोकांची मनोकामना होती. बट मोहम्मद अली जिन्ना वॉज सेफ, म्हणजे त्यांचा एकदम स्टे होता की नाही, की आम्हाला मुस्लिम लीगचा, मुस्लिम लोकांचा एक वेगळा देश हवा. त्यांनी ठरवलं होतं. यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केले, इंग्रजाची खूप चाटली मोहम्मद अली जिन्नानी. आणि 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान आझाद झाला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत आझाद झाला, फ्रीडम झाला फ्रॉम इंग्रजांपासून. तर याच्यामध्ये 2 कंट्री बनण्यात आले, एक पाकिस्तान आणि एक भारत. आता तेव्हाचा भारत वॉज आज ज्याप्रमाणे तसा भारत नव्हता. तेव्हा जम्मू काश्मीर आपल्या ह्याच्यात नव्हतं. जम्मू काश्मीर एक राजे रजवाडी यांच्या अधिकारमध्ये हे होतं. ओके. आपल्याकडे दिल्ली, युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे आजकालचा बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि बेंगॉल साइडला, आणि जे नेपाळ पासून हिमाचल प्रदेश टू बेंगॉल साइड पासून जाते ना जो युनायटेड प्रोव्हिन्स, तो एकच स्टेट होता इन 1947. तो इंडियामध्ये होता. त्याच्या खाली बॉम्बे म्हणजे महाराष्ट्र, तो होता. गुजरातला सौराष्ट्र, तो एक होता. आणि त्यानंतर इथे मध्य प्रदेश होता. याच्या खाली जे साऊथ मध्ये होते, मैसूर वगैरे, ते आपल्या इंडियामध्ये होतेच नाही. ते दुसऱ्याच राजे रजवाड्यांचे होते. त्यानंतर इकडे वेस्ट साइडला गेलं ना तर पणजी, गोवा हे फ्रेंच लोकांच्या ह्याच्यामध्ये होते, तर हे पण इंडियाच्या अधीन होते.
जेव्हा पाकिस्तान वेगळं झाला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांना रिअलाइज झालं की जर आता आपण काही नाही केलं तर समोर आपलं फ्युचर वॉज रिअली नॉट गुड. कारण प्रत्येक लोकांनी आपापले वेगळा देश मागण्याचा विचार सुरू केला. म्हणजे जसं मुस्लिम लीगनी एक प्रकारे आमचा पाकिस्तान वेगळा असं ठरवलं आणि त्यांनी त्यांचा तो वेगळा देश झाला बा. तर सरदार वल्लभभाईंना असं भीती होती का असे आपापले स्टेट्स पण असे वेगवेगळे जे स्टेट्स म्हणजे रेसिडेन्शियल स्टेट्स म्हणजे जम्मू अँड काश्मीर, मैसूर, गोवा, पणजी हे कसे रेसिडेन्शियल स्टेट रिपब्लिक स्टेट होते. याच्यावर भारतीयांचं काही हे होतच नाही. म्हणजे भारतीयांचा एक प्रकारे अभाव काही होतच नाही कारण हे रिपब्लिक होते ना. म्हणजे राजे रजवाडे याच्यावर राज करत होते. सो तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांना रिअलाइज झाला आणि मग त्यांनी ठरवलं की आपण पूर्ण देश संघटित करावा. सो मग त्यांनी मैसूर त्याच्यानंतर खूप साऱ्या स्टेट्सला कलेक्ट केलं साऊथ मधल्या. हा थोडं हा 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 बोल ना. सो मैसूर त्याच्यानंतर काश्मीर याच्यात खूप सारे स्टेट्स आहे यांना संघटित करण्याचा हा ठरवला होता विचार सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आणि देन त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर रिअलाइज झालं आणि त्याच्यानंतर या स्टेट्सला संघटित करण्यात आलं म्हणजे एकत्र करण्यात आलं आणि एक देश सोबत आला. बट याच्यामध्ये एक स्टेट होता रिपब्लिक स्टेट त्याचं नाव होतं काश्मीर. हा यांनी ठरवलंच होतं की आपण वेगळा देशच व्हायचा, काश्मीरचा एक वेगळा देश व्हायचा. आता असं त्यांनी काय म्हणलं व्हाय काश्मीर वॉज काइंड ऑफ लाईक अ मेड ऑफ ब्युटिफुल बाय नेचर. या म्हणजे तिथे हिमाचल प्रदेश आहे आणि त्या थंड हवा आणि त्यानंतर जे वादिया आहे आणि जे नेचर्स गिफ्ट आहे इट वॉज लाईक ट्रिमेंडसली गुड. या तिथले राजे राजवाड्यांनी असं वाटलं की जर आपण आपला वेगळा देश जर ठरवला तर इथे टुरिस्ट लोकांची खूप जास्त मांग राहील आणि आपला देश अचानकपणे डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात करेल असं काश्मीर मधले जे राजे रजवाडे यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण वेगळा देश व्हायचा, आपण दुसऱ्यावर डिपेंडंट नाही राहायचं. हा काश्मीर लोकांचा एक प्रकारे विश्वास होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप याचना नाही खूप प्रयत्न केले की काश्मीर एक संघटित देश व्हावा भारताचा. बट त्यांचे प्रयत्न फेल झाले आणि देन सरदार वल्लभभाई पटेलनी हात मग त्यांनी सोडून दिलं की आता आपले प्रयत्न झाले, आता काही होऊ शकत नाही. सेम ॲज पाकिस्तान पण हेच करून राहिला होता की काश्मीर आपल्या हिस्स्यात यावा बा. बट काश्मीरनी तर ऑलरेडी पहिलेच माइंडसेट करून ठेवला होता की आपण एक इंडिपेंडंट देश व्हावा. सो याच्यानंतर काय झालं की पाकिस्ताननी नाही का अचानकपणे काश्मीरवर हल्ला करण्यात आला. म्हणजे बायफोर्सनी याच्यावर आपण वर्चस्व स्थापित करावं हा पाकिस्तानचा एक प्रकारे प्लॅन होता बायफोर्सली. तर याच्यावर काश्मीर बिकेम आयसोलेट. म्हणजे तेवढे शस्त्र आणि तेवढे प्रतिकार करण्याची जी ताकद आहे ना ते काश्मीरमध्ये नव्हती. त्या काश्मीर मधल्या राजे रजवाडे त्यांच्याकडे नव्हती. या सो मग काश्मीर मधले जे राजे रजवाडे ते इंडियन प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आले आणि त्यांनी म्हणलं की आमची मदत करा.
तर तेव्हा जवाहरलाल नेहरू म्हणाले की आम्ही तुमची मदत करू जर काश्मीर आमच्या भारतामध्ये सामील व्हावा, असं असं त्यांनी ठरवलं की आम्ही तुमची मदत करू जर काश्मीर भारतामध्ये सामील व्हावा. तर मग ठीक आहे म्हणे. मग तिथेच सही वही वगैरे झाली, तिथेच डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं झालं आणि काश्मीर वॉज पार्ट ऑफ इंडिया हे तिथेच एकदम डॉक्युमेंटेशन मध्ये हे झालं, एकदम ग्लोबली अनाउन्स झालं. तेव्हाच इंडियन आर्मीतले लोक त्वरित काश्मीरमध्ये गेले आणि पाकिस्तान मधले जेवढे काही पाकिस्तानमध्ये जेवढे काही आर्मीज वगैरे समोर आले होते त्यांना हाकलून लावलं आणि काश्मीरला सुरक्षित केलं. तेव्हापासून काश्मीर आपल्या सोबत आहे. बट पाकिस्तानने काश्मीरवर का हल्ला केला? व्हाय दे वॉन्ट काश्मीर? या दॅट इज अ रिअली गुड क्वेश्चन. आता कसं आहे की यासाठी आपल्याला यासाठी आपल्याला काही पास्ट मध्ये जायची गरज नाही. यासाठी आपल्याला प्रेझेंट मध्येच राहून आपल्याला गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. ओके, सो काश्मीरचा सर्वात फायदा पाकिस्तानला असा आहे की जे नदी आहे सिंधू नदी ते काश्मीर मधून निघते आणि त्याचा पूर्ण अधिकार आहे तो इंडियाकडे आहे. समजा जर काश्मीरला बाय फोर्सली अचीव करण्याचा जर पाकिस्ताननी प्रयत्न केला आणि समहाऊ ते सक्सेसफुल झाले तर काश्मीरवर पाकिस्तानचा वर्चस्व राहील. याच्यामुळे काय होईल की याच्यामुळे जे पाण्याचा फ्लो आहे तो पाकिस्तानला कंटिन्युअस भेटत राहील. अदर दॅन दॅट काश्मीरमध्ये जे नेचर्स ब्युटी आहे ते इट्स वन ऑफ द ग्रेट. तिथे खूप टुरिस्ट लोक येतात. इनडायरेक्टली याचा फायदा भारताला होत होता. बट समजा जर आता पाकिस्ताननी त्याच्यावर वर्चस्व स्थापित केलं तर याचा फायदा पाकिस्तानला होईल. दुसरी एक गोष्ट, पाकिस्तान आणि चायना हे या दोघांमध्ये ट्रेडिंग खूप जास्त होते. आता चायना याच्यासारखा एवढा मोठा देश पाकिस्तान सोबत ट्रेडिंग का करून राहिला? व्हाय? आता यासाठी नाही का एक प्रकारे भौगोलिक दृष्ट्या आपण डिपेंड हे आहे. भौगोलिक दृष्ट्याने पण एक प्रकारे म्हणजे याचे पॉइंट ठरतो. भौगोलिक दृष्टी म्हणजे असं आहे की समजा जर चायनाला युरोप सोबत जर ट्रेडिंग करायचं आहे किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टिंग करायचं आहे तर यासाठी चायनाला ऑल अराउंड पॅसिफिक ओशियन क्रॉस करून, अटलांटिक ओशियन क्रॉस करून युरोपमध्ये देवाणघेवाण करावी लागते. आणि याच्यामध्ये जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ना तो बहुत जास्त आहे. बरं, समजा जर चायनाला इकडून म्हणजे इंडियन ओशन मधून याला समजा जर पॅसेज भेटला तर हा ट्रेडिंग करू शकतो चायना. ओके, बट यासाठी पण चायनाला खूप मोठा लंबा रस्ता क्रॉस करावा लागतो. पहिले चायनीज सी पासून ते इंडोनेशियन बेट, इंडोनेशियामध्ये जे काही बेट्स आहेत त्याला क्रॉस करून इंडियन ओशियनला पण क्रॉस करावं लागते. इंडियन ओशियनला क्रॉस करून त्याच्यानंतर मग आफ्रिका पूर्ण राऊंड अप करून युरोपमध्ये जावं लागते. सो इट वॉज लाईक ही पण एक वे आहे जो खूप लंबा आहे. बाय ग्राउंड चायना युरोप सोबत कनेक्ट होऊ शकतो आणि ते काफी इझिली होऊ शकतो जर समजा जर याला पाकिस्तानचा पॅसेज भेटला तर. म्हणजे
समजा याला पाकिस्तानचा पॅसेज भेटला. तर आता पाकिस्तानचा पॅसेज याच्यामध्ये चायनाची काय हे आहे, याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टिंग साठी चायनाला खूप कमी खर्चामध्ये खूप जास्त अमाऊंट ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येईल. आता हे कसं, भौगोलिक दृष्ट्या बघता तर युरोप मधून निघण्यासाठी जे एक अरबी समुद्र आहे, राईट, अरबी समुद्र पासून ते सौदी अरेबियाचा घाट, समजा जर याला क्रॉस केलं तर पाकिस्तानमध्ये एक छोटासा बेट तिथे तयार करू आणि तिथून बाय ग्राउंड पाकिस्तान मधून चायनाकडे वळू इम्पोर्ट एक्सपोर्टिंग. त्याच्यामध्ये चायनाचा खूप मोठा हात आहे आणि याच्यामध्ये पाकिस्तान सोबत चायना पण खूप जास्त इम्पोर्ट एक्सपोर्टिंग करू शकते. या दृष्टिकोनातून पाकिस्तान नेहमी प्रयत्न करत असतो की समजा जर काश्मीरला समजा आपण आपल्या हाती घेतलं तर जे चायना सोबत जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे याच्यामध्ये पाकिस्तानला पण फायदा आहे, चायनाचा पण फायदा आहे. सो बट मधात येत आहे काश्मीर. सो या दृष्टिकोनातून हे पाकिस्तानवाले लोक काश्मीरला हटवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. सो एवढी सारी रिझन आहे फॉर, आणि यासाठी माहित नाही किती वॉर होणार आहे आणि काय होणार आहे वगैरे वगैरे. मग आपण काश्मीर का देत नाही, व्हाय? याच्यामध्ये इंडियन मेंटॅलिटी पण एक प्रकारे हे आहे. इंडियामध्ये खूप जास्त फायर पॉवर आहे, खूप जास्त सपोर्ट आहे आणि अशा काही गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण काश्मीरला प्रोटेक्ट करू शकतो फॉर व्हेरियस काइंड ऑफ वेपनरी पासून आपण काश्मीरला प्रोटेक्ट करू शकतो. काश्मीर पासून भारताला काही फायदा आहे नाही, बट समजा जर काश्मीरला पाकिस्तानकडे दिलं तर याच्यामध्ये नुकसान भारताचं खूप आहे. कारण इंटरनॅशनली भारत असं साबित होऊन जाईल का तो आपल्या स्टेट्सला प्रोटेक्ट नाही करू शकत. समजा जर काश्मीरला देतो म्हणलं तर असं कोणी देत नाही ना युजली. म्हणजे मला रशियातला एखादी भाग आवडला तर मी तिथली मला ते पाहिजे का, मी ते मी ते करून टाकीन, अचीव करून टाकीन तो बाय फोर्सली. असं कधी होत नाही ना. तेव्हा जर असं काही झालं तर इंटरनॅशनली भारताची खूप जास्त बदनामी होईल. सो याच्यासाठी आणि अजून एक गोष्ट की काश्मीर वॉज काइंड ऑफ लाईक डे वन पासून आपल्या सोबत आहे, इन द एंड पर्यंत पण हा सोबत राहील. सो हा भारतीयांचा एक प्रकारे मनोबल आहे. सो दे वोंट गिव्ह इट. बट पाकिस्तानने समज जर याच गोष्टी पोलाइटली समज जर सांगण्याचा प्रयत्न केला असता तर भारताने ऑफकोर्स ऍक्सेप्ट झालं असतं. समज जर पाकिस्तानचे प्रधानमंत्री यांनी पोलाइटली म्हणलं असतं की आम्हाला पाण्याचा सप्लाय हवा बा कंटिन्युअसली, ठीक आहे ना. तुम्ही समजा तुम्ही बंदूकची गोळी समोर ठेवून त्याला म्हणजान की मला पाण्याचा सोर्स हवा, तर दुसरा व्यक्ती का चिवते आहे का? तो तेव्हाच तो तुम्ही रायफल गन काढन तर तो मशीन गन काढेल, राईट. जर तुम्ही चांगल्याने बोलले ना तर गोष्टी तेव्हाच क्लिअर अप होऊ जाते. बट चांगल्याने बोलेल कोण? दे वोंट टॉक. आणि असं नाही, पाकिस्तान सोबत नेहमी आपण चांगलं रिलेशनशिप बघण्याचा प्रयत्न हमेशा केलाय, बट पाकिस्तान कडूनच नेहमी जे रिलेशन आहे ना ते वाईट होण्याचा तिथूनच हे आलं आहे. म्हणजे आपल्याला गरज नाही पाकिस्तानची, बट पाकिस्तानला गरज आहे आपली. बट आपण चांगले वागतो ना पाकिस्तान सोबत, बट त्या पाकिस्तानवाल्यांना त्याची कदर नाही. त्यांना वाटते का हा जय भोकात मैं करूंगा अपने मन की, असं पाकिस्तानला वाटते. सो
कर तू त्या मनाचं. आता ज्याप्रमाणे पाकिस्तान कसं एक प्रकारे आयसोलेट होऊन राहिलाय प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी गरज पडून राहिली आहे. सो इट वॉज लाईक रिअली हार्ड. आय डोंट नो व्हॉट विल हॅपन. सो आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आज याच्याबद्दल. सो इट वॉज ग्रेट. राईट नाव ते एवढंच आहे. सो दिस इट इज द एंड. दिस द माय आर्टिकल एपिसोड नंबर 1479. Right now we are at Nagpur, Maharashtra.